मित्रांनो, आपण आयोजन कमिटीच्या वतीनं भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. थोड्याच वेळात भोजनाला सुरुवात केली जाईल, जेवणाला सुरुवात केली जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच जाऊ मैदानाच्या आतमध्ये. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला या, दोन्ही संघाला विनंती असेल आपण त्वरित मैदान खाली करायचं आहे. तसेच अंबाडे संघ सूरज चला आपण प्लीज त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. तसेच मित्रांनो, या सामन्यातील सामना ठरलाय नो डाऊट. अर्थात तुम्हाला माहितीच आहे, नाव सगळ्यांना माहिती होतं. पुन्हा एकदा सगळ्यांच्या अर्थात आपल्या युट्यूब वाहिनीत अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले आहेत त्यांच्यापर्यंत मात्र ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. सो या सामन्यातील सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट. अर्थात अक्षय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अक्षय प्लीज कम ऑन द स्टेज अँड टेक युअर प्राइज. विनंती असणार आपल्याला, आपण अधिकचा वेळ न घेता आपण त्वरित यायचं आहे. तसेच पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक. आवाजामध्ये करतोय बदल, ऐकूया विनोद पाटील सरांना. धन्यवाद सिद्धेश सर. सकाळच्या सत्रापासून जी मदत, जे सहकार्य साथी समालोचनांच्या माध्यमातून आपण केलं, आपलं देखील विशेष कौतुक. वेळात वेळ काढून आपण या असोसिएशनच्या स्पर्धेसाठी सहकार्य करतात, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठ्ठल ज्योतिर्लिंग आणि श्री निनय मांडले चषक 2024 दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना, एका बाजूने श्री डोंदा स्पोर्ट्स आंबाडे तर एका बाजूने प्रियंका 11 ऐनवाडी. दोन्ही बार मातब्बर संघ एक एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. तर दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकिंग एंडला शाहिद कुरेशी, नॉन स्ट्रायकिंग आनंद येडगे. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात राजू रणवरे, मॅन फ्रॉम आंबर्डे, एक अष्टपैलू खेळाडू सज्ज आहे पंचांच्या वेगळ्या बाजूने. राईट आर्ममध्ये विकेट. शाहिद कुरेशी ऑन स्ट्राइक. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलबाची संधी आणि संधी हुकले. संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा वर्जित केली गेली आणि संघाच्या धाबेचा श्रीगणेश या ठिकाणी मात्र लागलेला आहे. धावफलकावर धावा लागले. एक ऐनवाडी संघ
नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर या सामना जिंकणे गरजेचं आहे. दरम्यान शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय कुमारजी शेळके साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आयोजक टीमला विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच पहिला चेंडू हातात आपल्याला पाहायला मिळते तिथे मात्र आनंद एडगे सध्या बॅड फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवर विकेट अर्जित केली गेली. विकेट आले आनंदची. आनंद बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक पहिला लागतो तो ऐनवडी संघाला. मोठा मासा इथे गाळायला लागलेला आहे. दरम्यान आपण अक्षय वानांगडे मॅन फ्रॉम वानांगडेवाडी काय फलंदाजी केली आहे. गोलंदाजी देखील तितकी चांगली झाली अक्षय कडून. नक्की चांगले छायाचित्र आर्यन टिपताना पाहायला मिळतोय. अजय आलाय फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 3 वर. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी यावेळेस आल्यानंतर कार्पेट कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. साहिल तिथे आहे. एक धाव वाजित केले आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकतोय 1 ने. धावफलकावर धावा लागली 2. दोन धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 षटकांचा हा सामना असेल. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत. आता पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता आपण दोन्ही संघांनी घ्यायची आहे. अवेश पुढचा चेंडू पुन्हा एकदा दाखल झाले तर राजू रणवरे. यावेळेस सुरेख फटका गॅप देखील आहे. चेंडू जातो 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमारे शेपार येतो शाईच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. शाहिद कुरेशी इज ऑन फायर नाव. नक्कीच शाहीच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळी देखील तोच फटका सजवण्याचा प्रयत्न. मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन बिसवतो यष्टीरक्षक विकास यांच्या हातामध्ये. षटक संपताय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. चला प्लीज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच आयोजन टीमचं देखील कौतुक करावं लागेल. श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी, श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर. आयोजन टीमचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने उपक्रम सर्व खेळाडूंना जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून केली गेली त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. सूरज निकम थोडेसे फंबल पाहायला मिळाले. एकदा वार्जित केली गेले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडं स्पीड घ्यायचं आहे. साहिल विनंती असेल. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. गॅदर करतील फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 9 या आकड्यावर. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा साहिल सज्ज झालाय. एकेर दुहेरी जास्त भर दिला गेला. यावेळी देखील आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गॅदर करल्यात फेकी करतील. इथे मात्र खराब
ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. विकेट अर्जित केले गेले. कोण जाईल निर्णय देतील पंच. विचार विनिमय करून निर्णय द्यावा लागेल पंचांना, कारण साहिल सारखा फलंदाज साहिल आणि इथे मात्र साहिलची विकेट धावपाच्या स्वरूपात मिळाले अंबारडे संघाला. साहिल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय ऐनवडी संघाला. या ठिकाणी थोडा अडचणीत संघ आहे ऐनवडी संघ. राजू आलेत इनेट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या स्ट्राईक वर असतील. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला देखील पाहायला मिळालं. यावेळेस मात्र अलंग काय चेंडू जातोय डिपका मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा पूर्ण अर्जित केल्या गेल्यात. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला. धावफलकावर धावा लागले 14. 9 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळेस मात्र काय करतंय काय बिघडतंय. लॉंग स्टॉम्प बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमारे शेपार बायच्या स्वरूपात येतात. या 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 5 वाईड आहे. वाईड वाईड +4 अशा 5 धावा मिळतील. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र इथे टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक 4 लागतोय ऐनवडी संघाला. इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली ऐनवडी फलंदाजांकडून. आता मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. चला चिखलवाडी संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. चिखलवाडी संघ आणि मांडलेवाडी संघ. नेक्स्ट मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. चिखलवाडी संघ चला राज शिंगाडे फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो सूरज निकम. यावेळेस काय करतोय एज लागले आणि बिहाइंड द विकेट. ते मात्र विकेट अर्जित केले. आल्या माघारी परताव लागेल राज याला. विना कामगिरी करता राज मात्र डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्यायचा. इन आउट फास्ट करायचा आहे ऐनवडी संघ.
त्याला थोडं स्पीडअप करायचं इन आउट सत्यजित. त्याला स्पीडअप करायचा आहे. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. आपला 5 चेंडू संपवायचा. यावेळेस फटका चांगला आहे, खोदून काढलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, 1 बाउन्स सीमा रेषेपार. सत्यजितच्या बॅट मधून आला पहिला चौकार. चोवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच डकआउट मधून सेट होऊन आलेत सत्यजित. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. आता मात्र प्रेशर आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमा रेषेपार. लागोपाठ दुसरा सत्यजितच्या बॅट मधून आला चौकार. नक्कीच कौतुक करावं लागेल सत्यजितचं. तारणहार आपल्या संघासाठी बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. शेवटचा 30 सेकंद आपल्यासाठी. यावेळी देखील फटका चांगला आहे. आता मात्र खेळाडू राजू रणवरे थोडेसे पंबल पाहायला मिळतात. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 30 या आकड्यावर. या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे ऐनवाडी संघासाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्लॉगवरचं षटक. इथे काय घडतंय, काय बिघडतं. लॉंग स्टॉपच्या ऑन लाईन क्लिअर करतोय. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. वाईड प्लस 4 धावा. आता मात्र एक 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला सर्व कमिटी मेंबर्स आणि गवळीवाडी आयोजक आपण देखील यायचं आहे. गवळीवाडी स्वयंभू चषक 2024 चे लॉट्स या ठिकाणी पडले जातील. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सूरज चुका चुका आणि चुका या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात. नक्कीच एक धाव वाचली असती आपल्या संघासाठी. आता एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या आकड्यावर. त्याला ऐनवाडी संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. आणि चिखलवाडी संघाचे संघ नायक आपण देखील यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. चिखलवाडी संघ चला अमोल पिंपळे आपण देखील यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. चिखलवाडी संघ आपल्याला देखील शेवटचा कॉल असेल.
चला दरम्यान आपण नाणेफेक करतो चिखलवाडी संघ आणि मांडलाईवाडी संघ. चला स्पीडअप करायचा आहे. अंबाडी संघ आपले देखील फलंदाज आपण आपल्याला पाहायला मिळतात. राजू आणि सूरज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वयंभू चषक 2024 येत्या रविवारी 15 डिसेंबर 2024 जी आज स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. स्वयंभू चषक स्वयंभू महादेव चषक 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचे लॉट्स या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर पाहतो. असोसिएशन कमिटी आणि आयोजक टीमला आपण विनंती आहे आपण देखील यायचं आहे आणि सहभागी सर्व संघनायक आपण जरी हजर असेल तरी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. स्वयंभू महादेव चषक 2024 पर्व दुसरं सर्व असोसिएशन कमिटी सहभागी सर्व संघनायक आणि आयोजक टीम गवळेवाडी आपण देखील यायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे वेळापत्रक तयार केले जाईल. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण भेटीला आलेला आहे. एका बाजूने अंबर्डे तर एका बाजूने ऐनवडी संघ. नक्कीच 37 धावांचं आव्हान सेट केलंय अंबर्डे संघासमोर ऐनवडी संघाकडून. थोडा मोठ्या चुका आपल्याला पाहायला मिळाल्यात अंबाडी संघाकडून आणि त्या चुकाची भरपाई या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून करावी लागेल. पहिला चेंडू लोवर फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र एक धाव अर्जित केले गेले. या ठिकाणी संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. एक धाव लागली धाव फलकावर अंबाडी संघाकडून. पुढचा चेंडू स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. जलबाची संधी होती मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. दान 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 करत सीमारेषे पार. राजूच्या बॅट मधून आला एक दर्जेदार चौकार. चांगली सुरुवात देखील अंबाडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर एक धाव नंतर चौकार ठोकलाय राजू याने. तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत. चेंडू मात्र शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये 37 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. यावेळी देखील फटका चांगला आडव्या बॅटनं खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जातोय सी मा रे शे पार. राजूच्या बॅट मधून आला एक दर्जेदार लागोपाठ दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागले 9. आता मात्र प्रेशर आहे गोलंदाजावर. गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. थोडंसं प्रेशर नितीनवर देखील असेल कारण या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तरी हा सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघाच्या अनुषंगाने. चला पुढचा चेंडू थोडं स्पीडअप घ्यायचा आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू अचूक टप्पा पाहायला मिळाला. चांगली लेन देखील पाहायला मिळाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळालं नितीन यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या स्वरूपात कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलकावर धावा लागलेत 9. बिनबाद 9 अंबाडे संघ. यावेळी देखील फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. राजूच्या बॅट मधून पुन्हा एकदा आला एक दर्जेदार शॉट. इट्स मॅक्झिमम षटकार.
त्याला चिखलवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चिखलवाडी संघ यावेळेस मात्र वाईट चेंडू येतोय. कमांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 16 या आकड्यावर. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी सध्या अंबाडे संघाला. म्हणजेच अंबाडे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 21 धावा यावेळेस मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाउन्स झाला नाहीये. ज्या पद्धतीने उसळी घ्यायला होती चेंडूची मात्र त्या पद्धतीने उसळी आली नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट अंबाडे संघ. 4 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 8 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल. 2 षटक शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये अजूनही 21 धावा बनवायच्या अंबाडे संघाला विजयासाठी. अजय गोलंदाजी मार्कवर ऐनवाडी संघाकडून दाखल झालेला आहे. पंतांच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट. अजय देखील सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे सूरज. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहेत. यावेळी देखील चांगला चेंडू खोदून काढण्याचा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला असता मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरुवात चांगली झाली आहे षटकाची. शेवट देखील गोड करावा लागेल. आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्रिकेट विश्वामधला सर्वात सेफ फटका. चेंडू जातो लॉंग ऑन मधून सीमारेषे पार. सूरजच्या बॅट मधून आलाय दिमागदार षटकार. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि यावेळेस देखील तीच दिशा. यावेळेस मात्र येतोय चौकार. 4 धावा छोट्या धावफलकामध्ये ऍड. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 26 या आकड्यावर. अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 9. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. नक्कीच थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावर अजयवर. कारण आता 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र हाफ टॅकर चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. मध्ये खेळाडू आहेत. पॉइंटच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. हलक्या हाताने खेळत आणि एकदा वर्जित केली गेले. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. एक मोठा फटका येईल का? हा निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 10 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषे पार. राजूच्या बॅट मधून आलाय मॅक्झिमम षटकार. आता मात्र समीकरण 4 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 4 धावा. सामना पण पूर्णपणे झुकलाय तो अंबाडे संघाकडून. आनंद येडगे आता मात्र डावाची सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये आनंद येडगे. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू डिफेंड करण्याची ताकद मात्र ऐनवाडी संघाकडे आहे. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं मंबल पाहायला मिळालं. एकदा वर्जित केली गेले. 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आतापर्यंत सज्ज आहेत. की कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचा. ज्या पद्धतीने खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला सूरज आणि राजू यांचा कौतुकास्पद आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बायच्या स्वरूपामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव अर्जित केली गेले.
पॉपिन क्रीज देखील क्लिअर केलंय व्यवस्थितरित्या आणि एक धाव बाधित केली गेली आणि त्यात मात्र 2 धावांची गरज असेल. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 2 धावा. यावेळी देखील क्रिकेटचा क्लास, सेन्सिबल क्रिकेट. गॅप मध्ये चेंडू, शाहिद कुरेशी तिथे पाहायला मिळतात आणि इथे मात्र सामना फिनिश झाला. सामना जिंकलाय तो अंबाडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन श्री डोरंदाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. आपलं देखील विशेष कौतुक ज्या स्पर्धे आणि ऐनवाडी संघाचं देखील तितकंच विशेष कौतुक. हार्ड लक बॅड लक आपलं या स्पर्धेत सहभागी झालात. आपलं देखील आयोजकांच्या वतीने